नमस्कार. आज आपण संख्या पद्धती हा टॉपिक पाहणार आहे. संख्या पद्धती ह्या टॉपिकवर आर्मी भरती असेल, नेव्ही भरती असेल किंवा तुमची पोलीस भरती, वनरक्षक, सरळ सेवेच्या कोणत्याही भरतीसाठी या टॉपिकवर 2 नाही तर 4 मार्काला प्रश्न विचारला जातो. संख्या पद्धतीमध्ये नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, परिमेय, अपरिमेय, मूळ, जोडमूळ संख्या, तसेच पूर्णांक संख्या, त्रिकोणी संख्या, चौकोनी संख्या अशा प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारला जातो, टाईपवर प्रश्न विचारला जातो. आज आपण सोप्या पद्धतीने संख्या पद्धती हा टॉपिक पाहणार आहे. मुळात नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे बघूया. ज्या संख्येचा वापर आपण व्यवहारात करतो त्या संख्येला नैसर्गिक संख्या म्हणतात. मुळात शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. का तर शून्याचा वापर आपण व्यवहारात करत नाही. तसंच समसंख्या असेल, समसंख्या म्हणजे काय तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असते तसेच त्या संख्येला 2 ने भाग जातो अशा संख्येला समसंख्या असे म्हणतात. विषम संख्या ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही अशा संख्येला विषम संख्या म्हणतात. विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 अशा संख्या दिल्या जातात. आता प्रकार पहिल्यामध्ये आपण पाहतोय की नैसर्गिक संख्या असतील, समसंख्या असतील किंवा विषम संख्या असतील तर त्या एकूण संख्या काढणे हा प्रकार आपण बघतोय. आता मुळात पहिलं गणित घेतलंय 25 ते 75. हे दोन्ही संख्या काय आहेत तर विषम आहेत. विषम दोन्ही संख्या असताना एकूण नैसर्गिक संख्या, समसंख्या किंवा विषम संख्या ह्या आपल्याला काढायचे. तर नैसर्गिक संख्या जर काढायची असतील तर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 केलं जातं. शेवटची संख्या किती दिली आहे 75 वजा पहिली संख्या काय आहे 25 अधिक 1. टोटल 75 वजा 25 झाले किती 50. 50 अधिक 1 म्हणजेच 51. आता मुळात एकूण संख्या नैसर्गिक किती येत्या 51. मग 51च्या जर मागे आपण गेलो तर 50 चे 2 भाग होते 25 म्हणजे 25 सम आले 25 विषम आले. आता राहिली पहिली संख्या 25 ही कुठल्या विषम म्हणून तिला आपण विषम मध्ये ऍड करूया. म्हणजे 25 अधिक 1 26 म्हणजे समसंख्या झाल्या 25, मूळ विषम संख्या झाल्या 26 आणि एकूण नैसर्गिक संख्या झाल्या 51. त्याच पद्धतीनं 12, 98 हे दोन्ही संख्या सम येत्या. मग 12 ते 98 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या किती आहेत ते आपण मोजूया. एकूण नैसर्गिक संख्या शेवटची संख्या वजा पहिली संख्या. शेवटची संख्या किती दिल्या 98 वजा पहिली संख्या किती दिल्या 12 अधिक 1. दोघांची वजाबाकी केली किती आली 86. 86 अधिक 1 87. 87 ला भाग जातो का नाही जात. त्याच्या पाठीमागची संख्या आपण घेतली 86. 86 ची जर फोड केली तर 43 येते. म्हणजे जर 86 संख्या एक साथ आपण लिहिल्या तर त्यातल्या 43 संख्या सम असणार आहे का 43 संख्या विषम असणार आहे. मग आपण पहिल्या संख्येकडे जायचं की बाबा तू सम आहेस का विषम आहेस. मग ती सम दिसते म्हणून आपण सम मध्ये +1 केलं म्हणजे समसंख्या निघाल्या 44, विषम संख्या निघाल्या 43 आणि एकूण नैसर्गिक संख्या निघाल्या 87. त्या गणितामध्ये सम संख्या बघितल्या की समसंख्या दोन्ही दिल्या असतात. नैसर्गिक संख्या, विषम संख्या किंवा समसंख्या एकूण काढणे. दुसऱ्या गणितामध्ये आपण दोन्ही संख्या विषम घेतल्या आणि त्यामधल्या सम, विषम आणि नैसर्गिक संख्या काढल्या. आता आपण तिसरं गणित बघूया. 11 आणि 52 त्यामध्ये पहिली संख्या विषम आणि दुसरी संख्या काय घेतल्या सम घेतल्या. आता ह्यामधून आपल्याला काय काढायचे तर नैसर्गिक संख्या असतील, विषम संख्या असतील किंवा समसंख्या असतील ते एकूण संख्या आपल्याला काढायच्या. एकूण नैसर्गिक संख्या शेवटची संख्या किती दिली 52 वजा पहिली संख्या अधिक 1 जी केली जाते ती पहिली संख्या. मुळात 11 ही पहिली संख्या आहे जी त्यात प्लस केली जाते. म्हणजेच काय तर 52 वजा 11 अधिक 1. 52 वजा 11 वजा बाकी किती त्या 41. 41 अधिक 1 म्हणजे झाली 42. 42 चे जर 2 भाग केले तर 21 आणि 21 म्हणजे 21 संख्या सम आहे त्या 21 संख्या काय त्या विषम आहेत. एकूण नैसर्गिक संख्या किती झाल्या 42. तसंच दुसरं गणित आपण घेतले की त्यामध्ये पहिली संख्या सम आणि शेवटची संख्या काय आहे विषम आहे. आता त्यामध्ये पण आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या, एकूण समसंख्या किंवा एकूण विषम संख्या विचारले. मग आपण काय करतो शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. शेवटची संख्या किती आहे 93 वजा 22 अधिक 1. मग 93 वजा 22 किती येतं 71. 71 अधिक 1 72. 72 ची जर समान फोड केली तर 36 आणि 36 म्हणजे समसंख्या झाल्या 36, विषम संख्या झाल्या 36. मुळात हे शिकण्यामागचं कारण काय का तर समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज किंवा नैसर्गिक संख्येची बेरीज जर काढायला लावली तर त्यामध्ये एकूण संख्या काढणं आपल्याला
जमलं पाहिजे. मग त्यामध्ये एकूण नैसर्गिक संख्या काढणं असेल, एकूण समसंख्या काढणं असेल किंवा एकूण विषम संख्या काढणं असेल. आणि जर आपण सम संख्या असेल तर काय करायचं, विषम संख्या काय असेल तर काय करायचं, त्यापेक्षा एकच ट्रिक आहे. शेवटची संख्या असेल वजा पहिली संख्या अधिक एक, एकूण नैसर्गिक संख्या. एकूण नैसर्गिक संख्या काढल्यानंतर त्या नैसर्गिक संख्येचं करायचं 2 भाग. जर 2 भाग होत नसेल तर पाठीमागची संख्या घ्यायचं. मुळात जर 51 नैसर्गिक संख्या असतील तर त्याच्या पाठीमागची संख्या 50 घ्यायची, 50 चे 2 भाग करायचे, 25 आणि 25. आणि 25 सम 25 विषम. आणि 51 जी संख्या आहे ती कुठली आहे, विषम आहे का सम आहे, त्याच्यावर ठरवायची की प्लस कुठं. एकूण नैसर्गिक सम आणि विषम संख्या काढणं यामधला आपण तिसरा प्रकार बघतोय. पहिला प्रकार बघितला त्यामध्ये विषम दोन्ही संख्या घेतलेल्या, म्हणजे पहिली संख्या पण विषम घेतलेली, शेवटची संख्या पण विषम घेतलेली. दुसऱ्या प्रकारामध्ये काय बघितलं आपण, दुसऱ्या गणितामध्ये पहिली संख्या सम, शेवटची संख्या सम. तसंच तिसरं गणित आपण घेतलंय त्यामध्ये पहिली संख्या विषम आणि शेवटची संख्या सम. मुळात आपल्याला काढाय काय लावलंय तर एकूण नैसर्गिक संख्या, एकूण समसंख्या किंवा एकूण विषम संख्या. आता एकूण सम, विषम किंवा नैसर्गिक संख्या काढत असताना मुळात आपण बघतो की फास्ट ट्रॅक पुस्तक असेल किंवा सतीश वसेंचं पुस्तक असेल की त्यामध्ये दाखवलं जातं की बाबा सम असेल तर काय करायचं, विषम असेल तर काय करायचं, सम विषम असेल तर काय करायचं. मग मुळात तुम्हाला पेपरला बसल्यानंतर तुम्ही काढता किंवा तुमचं गणित चुकतं. मग त्यापेक्षा एक एवढंच फक्त लक्षात ठेवा की एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या. एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या तर शेवटची संख्या किती आहे 52 वजा पहिली संख्या किती दिली 11 अधिक 1, म्हणजे शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. जर 52 वजा 11 अधिक 1 मध्ये 52 ची 11ची वजाबाकी केली तर येते किती 41. 41 अधिक 1 45, म्हणजे एकूण संख्या किती झाल्या 42. 42 संख्या एकूण असतील तर त्यामध्ये अर्ध्या सम असणार आहे का अर्ध्या विषम असणार आहे. म्हणजे त्याचं जर 2 भाग केलं तर 21 म्हणजे समसंख्या किती झाल्या 21 आणि विषम संख्या किती झाल्या 21. आणि एकूण संख्या जर विचारली असतील नैसर्गिक संख्या तर तुम्ही उत्तर काय लिहिणार 42. आता हे शिकण्यामागचं कारण काय, आता तुम्हाला नैसर्गिक संख्यांची बेरीज असेल, समसंख्यांची बेरीज असेल किंवा विषम संख्यांची बेरीज असेल, ही जर गणित सोडवायची असतील तर तुम्हाला एकूण संख्या काढायला येणं गरजेचं आहे. आता आपण चौथा प्रकार त्याचा किंवा चौथं गणित बघूया 22 93. आता ह्यामध्ये पहिली संख्या जी आहे आपण सम घेतलेली आहे आणि शेवटची संख्या काय घेतल्या विषम घेतल्या. सेम प्रोसेस, शेवटची संख्या 93 वजा पहिली संख्या 22 अधिक 1, दोघांची जर वजाबाकी केली तर 71 येत आहे अधिक 1 72. 72 ची जर आपण फोड केली समान तर 36 म्हणजे समसंख्या झाल्या 36, विषम संख्या झाल्या 36 आणि एकूण नैसर्गिक संख्या झाल्या 72. संख्या पद्धतीमध्ये नैसर्गिक सम आणि विषम संख्या त्यांच्या व्याख्या, नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात, समसंख्या कशाला म्हणतात, विषम संख्या कशाला म्हणतात बघितल्या. त्यानंतर एकूण समसंख्या काढणे असेल, एकूण विषम संख्या काढणे असेल किंवा एकूण नैसर्गिक संख्या असेल ही संख्या काढण्याची पद्धत आपण बघितली. आता नैसर्गिक सम विषम संख्यांची बेरीज म्हणजे तुम्हाला गणित अशा पद्धतीचं पडतं की 1 पासून 50 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्येची बेरीज किती किंवा 1 पासून 50 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज किती, 1 पासून 50 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज किती. तर क्रमवार असतील किंवा अधूनमधून असतील तर असला प्रकार न करता एकाच टाइप मध्ये आपण सगळी गणित समजून घेऊया. 1 ते 50 पर्यंत म्हणजेच मुळात ह्या क्रमवार संख्या दिलेल्या आहेत 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अशा 50 पर्यंतच्या संख्यांचा म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, समसंख्यांची बेरीज किती, विषम संख्यांची बेरीज किती ही काढूया. आता हे सगळं काढत असताना एकूण नैसर्गिक संख्या माहित पाहिजे तुम्हाला किंवा एकूण समसंख्या किती आहेत हे माहित पाहिजे, एकूण विषम संख्या किती आहेत ते माहित पाहिजे. पहिल्यांदा आपण नैसर्गिक संख्या काढून घेऊ की एकूण नैसर्गिक संख्या किती आहे. शेवटची संख्या 50 वजा पहिली संख्या 51 अधिक 1. आपलं सूत्र काय, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. शेवटची संख्या 50 वजा 1 अधिक 1. दोघांची वजाबाकी केली 49 अधिक 1 50 झाले एकूण नैसर्गिक संख्या. आता एकूण नैसर्गिक संख्येचं जर 2 भाग केलं तर 25 सम येणार आणि 25 काय येणार विषम येणार. मग आता आपण मुळात गणिताकडे जाऊया की आपल्याला नैसर्गिक संख्येची काय विचारल्या बेरीज. मग याचं सूत्र काय आहे, जर नैसर्गिक संख्येची बेरीज विचारली असेल तर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या छेद 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. तसंच समसंख्या विचारला असेल तर सेम तेच सूत्र, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या छेद 2 गुणिले एकूण समसंख्या. तसंच विषम संख्येचं पण सूत्र येतं. मग पहिली नैसर्गिक संख्या किती दिली 1
शेवटची नैसर्गिक संख्या किती दिली आहे 50. मग 1 अधिक 50/2 गुणुले एकूण संख्या किती दिली त्या 50. आता या दोघांची जर बेरीज केली तर 51 गुणुले ह्या 2 जर 50 ला भागलं तर किती राहणार आहे 25. 51 गुणुले 25 म्हणजे 1275. सेम तसंच आपण समसंख्या काढूया. मग 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज. मग पहिली समसंख्या 1 आहे का नाही, तर पहिली संख्या कुठली आहे ना 2. पहिली समसंख्या 2 अधिक शेवटची समसंख्या 50/2 गुणुले एकूण संख्या 25 किंवा एकूण समसंख्या 25. दोघांची जर बेरीज केली तर 52/2 गुणुले 25. जर 2 ला 52 ला भागलं तर उत्तर आलं 26 आणि 26 आणि 25 चा जर गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे 650. सेम तसंच विषम संख्यांचं. मग 1 ही पहिली विषम संख्या 50 शेवटची विषम संख्या येणार का नाही का, तर मुळात ती सम आहे. मग त्याच्या पाठीमागची विषम संख्या बघायची कुठली 49. मग पहिली विषम संख्या 1 अधिक शेवटची विषम संख्या 49 भागिले 2 गुणुले एकूण विषम संख्या 25. दोघांची जर बेरीज केली तर 50 अधिक 2 भागिले 2 गुणुले 25. 50 ला जर 2 ला भागलं तर उत्तर किती येणार 25 आणि राहिलेले एकूण विषम संख्या 25. दोघांचा गुणाकार किती येईल 625. याच्या आधी आपण समसंख्या असतील विषम संख्या असतील किंवा नैसर्गिक संख्या की जे एकूण किती आहेत त्या बघितल्या. त्यानंतर ना क्रमवार समसंख्येची बेरीज असेल, क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज असेल किंवा क्रमवार विषम संख्येची बेरीज बघितली. मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं की एकूण संख्या काढणं असेल किंवा त्यांची बेरीज करणं असेल ते एकाच सूत्रावर आपण बघतोय का, तर वेगवेगळी सूत्र घेतल्यानंतर ना पेपरला बसलो की त्यावेळी आपल्याला काय होतं प्रेशर मध्ये आपण गणित चुकून बसतो. बघा आता नैसर्गिक संख्येची विषम संख्येची किंवा समसंख्यांची बेरीज त्यामध्ये दुसरं गणित 21 ते 73 की ज्या दोन्ही संख्या काय त्या विषम आहेत त्या पहिल्याच्या एकूण नैसर्गिक सम आणि विषम संख्येची बेरीज. एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे आपल्याला जर गणित सोडवायचं असेल समसंख्येची बेरीज विषम संख्येची किंवा नैसर्गिक संख्येची जर बेरीज करायची असेल तर आपल्याला त्यांची एकूण संख्या काढावी लागेल की समसंख्या किती येत्या, एकूण विषम संख्या किती येते, एकूण नैसर्गिक संख्या किती येत्या. मग मुळात आपण काय शिकलो की एकूण नैसर्गिक संख्या पहिल्यांदा काढायच्या. मग कशा काढायच्या तर शेवटची संख्या 73 वजा पहिली संख्या 21 अधिक 1. शेवटची संख्या 73 वजा 21 जर दोघांची वजाबाकी केली तर 52 आली. 52 अधिक 1 53 म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती झाल्या 53. आता 53 ला भाग जातो का नाही जात. मग आपण पाठीमागची संख्या बघितली की 52 चे 2 समान भाग केले 26 आणि 26 म्हणजे 26 काय आल्या सम आणि 26 काय आल्या विषम. कुठल्या एकूण 52 मधल्या. आता आपण संख्या किती काढलीत नैसर्गिक तर 53. मग 53 म्हणजे जी शेवटची एक संख्या आहे ती कुठली धरायची तर पहिल्या संख्येकडे जायचं तिला विचारायचं बाबा तू सम आहेस का विषम आहेस. मग तिनं काय सांगितलं की मी विषम आहे. मग विषम मध्ये आपण तिला ऍड केलं. मग 26 काय झाल्या सम आणि विषम किती झाल्या 27. आता आपल्याला त्यांनी सांगितल्या पद्धतीनं नैसर्गिक संख्यांची बेरीज बघूया. नैसर्गिक संख्यांची बेरीज करताना आपण सूत्र काय बघितलंय तर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या छेद 2 गुणुले एकूण नैसर्गिक संख्या. तसंच समसंख्येच्या बेरजेला पण तेच सूत्र आहे पण पहिली सम आणि शेवटची सम आणि एकूण समसंख्या. तसंच विषम संख्येला मग पहिली समसंख्या नैसर्गिक संख्येची बेरीज घेऊया. पहिली नैसर्गिक संख्या किती येते 21 अधिक शेवटची किती आहे 73 छेद 2 गुणुले एकूण नैसर्गिक संख्या किती झाल्या 53. जर 21 आणि 73 ची जर बेरीज केली तर किती येते 94. 94 छेद 2 गुणुले एकूण संख्या किती होत्या 53. जर 94 ला 2 ने भागलं तर उत्तर किती येतं 47. मग 47 गुणुले 53 बरोबर किती आलं 2491. म्हणजे एकूण नैसर्गिक संख्येची बेरीज किती आली 2491. तसंच समसंख्येची बेरीज. मग पहिली समसंख्या कुठे बघायची तर 21 सम आहे का नाही तर त्याच्या पुढची संख्या पहिली घ्यायची 22 आणि शेवटची 73 विषम संख्या आहे. मग त्याच्या अलीकडची संख्या आपण घेतली 72. म्हणजे पहिली समसंख्या 22 आणि शेवटची समसंख्या 72 यांची बेरीज छेद 2 गुणुले एकूण समसंख्या किती येत्या 26. जर 22 आणि 72 ची बेरीज केली तर 94 छेद 2 गुणुले 26 दोघांचा भागाकार केला 47 एकूण समसंख्या 26 दोघांचा गुणाकार येतो 1222. आता विषम संख्येची बेरीज. पहिली विषम संख्या काय येणार 21 शेवटची विषम संख्या काय आहे 73. मग 21 अधिक 73 छेद 2 गुणुले एकूण संख्या किती दिल्यात विषम 27.
मग दोघांची बेरीज केली 21 आणि 73 किती येते 94. 94/2 गुणुले 27. जर 2 ने 94 ला भागलं तर उत्तर किती येतं 47. 47 गुणुले एकूण विषम संख्या किती आहे 27. दोघांचा गुणाकार केला 1269. म्हणजे ह्यात आपण काय बघितलं तर एकूण समसंख्या काढणं असेल, एकूण विषम संख्या काढणं असेल किंवा एकूण नैसर्गिक संख्या काढणं असेल. तसेच समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज किंवा नैसर्गिक संख्यांची बेरीज मग ती क्रमवार असू द्या नाहीतर कशी असू द्या, एका सूत्रावर निघत्या का तर निघते. एकच सूत्र वापरा आणि गणित सोप्या पद्धतीनं सोडवा. आपण संख्या पद्धती टॉपिक बघतोय. त्यामध्ये पहिला प्रकार बघितला समसंख्या, विषम संख्या किंवा एकूण नैसर्गिक संख्या काढणे. दुसऱ्या प्रकारामध्ये आपण काय बघितलं सम, विषम आणि नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता तिसरा प्रकार 1 चा वर्ग असेल अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग म्हणजे क्रमवार संख्या येत्या आणि त्यांचा वर्ग असेल आणि त्यांची जर तुम्हाला बेरीज विचारली असेल वर्गाची तर ती कशी करावी. बघा प्रश्न काय 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग डॉट 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 अधिक 16 चा वर्ग या नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज. आता ह्या काय येत्या मुळात नैसर्गिक संख्या आणि त्यांचा दिलाय काय वर्ग. मग बघा काय करायचं शेवटची संख्या घ्यायची 16 गुणुले त्याच्या पुढची संख्या 17 गुणुले ह्या दोघांची बेरीज 16 अधिक 17 किती येतं 33. परत एकदा बघा 16 शेवटची संख्या गुणुले 17 गुणुले दोन्ही संख्यांची बेरीज भागिले 6. जर 6 ला आणि 33 ला जर 3 ला भागलं तर 3 दुनी 6 आणि 3 एके 3 3 एके 3. आता राहिलं बाकी 2 2 एके 2 82 16. आता 8 गुणुले 11 गुणुले 17 तिघांचा गुणाकार केला 11 88 गुणुले 17 गुणाकार किती येतो 1496. परत एकदा गणित बघा जर नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज विचारली असेल तर शेवटची संख्या बघायची काय दिली आहे ती लिहायची त्याच्या पुढची संख्या गुणुले त्याच दोन्ही संख्येची काय करायची बेरीज. परत एकदा बघा 16 ही शेवटची संख्या आहे गुणुले त्याच्या पुढची संख्या 17 गुणुले ह्या दोन्ही संख्येची बेरीज 33 भागिले 6 आणि हे सूत्रानुसार सोडवायचे. प्रकार चौथा बघा वर्गमुळात नैसर्गिक संख्या दिली त्या की ज्या क्रमवार आहेत त्या. मग काय दिले वर्गमुळात 1 अधिक 2 अधिक 3 अधिक डॉट 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 9. मग अशा गणिताला काय करावं लागतं शेवटची संख्या घ्यायची आणि पहिली संख्या घ्यायची यांची करायची बेरीज. म्हणजे 1 अधिक 99 किती येणार 100 100 भागिले 2. दोघांचा जर भागाकार केला तर किती येतोय 50. 1 अधिक 99 दोघांची बेरीज झाली 100 100 अधिक 2 बरोबर 50. आणि लास्ट पाचवा प्रकार बघा नैसर्गिक संख्या दिले आणि त्यांचा काय दिलाय घनाची बेरीज. नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज मग 1 चा घन असेल अधिक 2 चा घन असेल अधिक 3 चा घन असेल डॉट 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 15 चा घन. घनाचे ज्यावेळी गणित पडतं त्यावेळी शेवटची संख्या घ्यायची 15 त्याच्या पुढची संख्या घ्यायची 16 भागिले 2. शेवटची संख्या गुणुले त्याच्या पुढची संख्या भागिले 2 आणि कंसाचा वर्ग. जर 2 न भागलं तर 2 एके 2 82 16 15 गुणुले 8 15 8 120 आणि कंसाचा वर्ग. म्हणजे आपल्याला काय करायचे आता 120 चा वर्ग करायचे. जर आपण त्रिकी पद्धतीने गेलो तर 12 गुणिले 0 गुणिले 2 12 0 0 0 गुणिले 2 0 गुणाकार किती येतोय 0 येतोय. मग 0 चा वर्ग केला तर किती येतो डबल 0 येतो. 12 चा वर्ग किती येतो 144 म्हणजे 1,14,400 उत्तर येईल.